लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू असून आज 13 मे रोजी देशभरात अनेक राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे। महाराष्ट्रातही आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून राज्यातील अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आज सकाळपासूनच लोकांनी मतदानासाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे। अनेक नागरिकांनी मतदान करत आपले कर्तव्य देखील पार पाडले। मावळ लोकसभेसाठी एकूण 33 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात प्रमुख पक्षाचे 2 उमेदवार समोरासमोर आहेत। त्यामुळे मावळ लोकसभेसाठी दुरंगी लढत होणार आहे। महाविकास आघाडीकडून संजोग वागेरे पाटील, महायुतीकडून श्रीरंग बारणे अशी थेट लढत होत आहे। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावला। रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांनी देखील आपल्या मुलीसह बेलपाडा खारघर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। तसेच पनवेल व उरणमधील सर्व मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी पालेबुद्रुक येथे जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले। योगेश तांडेल यांच्या समवेत त्यांचे सहकारी हेमराज म्हात्रे, दिलीप वासकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी जास्तीत जास्त लोकांना मतदान करा, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला आहे। आज उन्हाची झळ देखील कमी असल्याने जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी बाहेर पडा असे आवाहन योगेश तांडेल यांनी केले। कारण तुम्ही जर ठरवले तरच बदल घडू शकेल असेही त्यांनी सांगितले। त्यानंतर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी देखील उरण येथे मतदानाचा हक्क बजावला व काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी रेखा घरत यांच्यासह सहपत्नीक मताधिकार बजावला। सर्वप्रथम सर्व मतदार बंधूंना योगेश तांडेल यांचा जय महाराष्ट्र। आज खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे। आज जे होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे। गणतंत्र आपला जो देश आहे, लोकशाही पद्धतीने जे चुनाव मार्गाने करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। आणि आज आपल्या देशाचा भवितव्य आज मावळमधून घडत आहे आणि एक मावळच्या लोकांना एक चांगली संधी आहे का एक सुसंस्कृत, शिक्षित, अनुभवी असा दांडगा एक उमेदवार मावळमधून यावर वेळी जाणार आहे। संजोगजी वागेरे यांचा कॅरेक्टर पाहता ते राजकीय क्षेत्रामध्ये 40 ते 45 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याचा मतदार राजाला मजा, इथल्या स्थानिक जनतेला विकासासाठी नक्की हातभार लावतील आणि सर्वांची सेवा करून आपल्याला गौरवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। ही तर दडपशाहीच आहे मोदी सरकारची। इलेक्ट्रॉनिक मीडिया आज कोणताही माणूस, कोणताही व्यक्ती मोबाईलशिवाय राहू शकत नाही। सर्वत्र मोबाईल अलाउड असताना या लोकांनी अचानक कोणत्याही प्रकारचा GR किंवा वटहुकूम न काढता डायरेक्ट लोकांना दरवाजा आटकून मोबाईलसाठी मज्जाव करत आहे। ही हुकुमशाहीकडे देश जाण्याची वाटचाल दिसत आहे। ही थांबवायची असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीशिवाय पर्याय जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आदई गावामध्ये चांगल्या प्रकारे मतदान होत आहे आणि धनशक्तीचा वापर होत आहे। तरी प्रत्येकाच्या मनात जे आहे ते मनामधलंच काम प्रत्येकजण करत आहे। प्रत्येकजण जे आहे सहानुभूती उद्धव ठाकरेंसोबत आहे। जी सहानुभूती महाविकास आघाडीबद्दल आहे, इंडिया आघाडीबद्दल आहे, त्याच्यासोबतच लोक जात आहे। प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या याच्यामध्ये विषयामध्ये, हृदयामध्ये मशाल भिनलेली आहे। आणि आमच्या आदई गावामध्ये जास्तीत जास्त संख्येने इथे कितीही फिल्डिंग, आज फिल्डिंग हा शब्द याच्यासाठी पैसे वाटण्यासाठी वापरला, कितीही फिल्डिंग लावली तरीही यांना आज कॉन्ट्रॅक्टर आणि शेट आहेत, त्यांच्या पक्षाला कुठेही इथे यश येणार नाही आहे। धनुष्यबाणाला अजिबात, गद्दारांना अजिबात मतदान होणार नाही आहे। मशाल आणि मशालच प्रत्येकजण वोटिंगसाठी बोलतोय। आज प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही फक्त आमचे पॅम्पलेटच पोचलेलं आहे, आमचं पाकिट काही पोचलेलं नाही। तरी आमच्या मतदारापर्यंत आमचे विचार, आमचे पॅम्पलेटच पोचलेले आहेत। तरीही प्रत्येक मतदार आमच्याकडे 65 ते 70% आमच्या आदाईमध्ये मतदान होणार आहे, हे विधिलिखित आहे। दादा, सांगायचे एक तात्पर्य हे आहे की आज आमच्या आदाई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 5300 मतदान आहे। त्यापैकी मशाल या चिन्हाला जवळजवळ 80% मतदान होईल। कारण आम्ही टोटल सोसायटी आणि गावामधून कौल बघितला तर मशाल 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 हेच प्रत्येकजण करतो। कारण इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आज मतदार हा सुज्ञ जागा झालेला आहे। 100, 500 किंवा 400 रुपयाला न बोलणारा मतदार आहे। आज ते जरी गावात
पैसे वाटत असतील तरी त्यांना कुणीही पैशाची भीक घालणार नाही, कारण आता प्रत्येक मतदार हा जागृत झालेला आहे. आणि ही जर परिस्थिती बघितली आज देशामधली, तर जे पेट्रोलचे रेट आहेत, गॅसचे रेट आहेत, जे जे काही कडधान्य आहेत ते मोठ्या प्रमाणात गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं तुमचं सांगण्याचं तात्पर्य हुकुमशाहीच्या विरोधात जनता उतरलेली आहे. हा 100% जनता ही हुकुमशाहीच्या विरोधात उतरलेली आहे, कारण जनतेला न्याय पाहिजे. आणि न्याय हा आजच ती जनता स्वतःच्या थंबनी न्याय घेणार आहे. आणि या मोदी सरकारला इथून आपल्या देशातून हद्दपार केल्याशिवाय हा मतदार बंधू अस्वस्थ बसणार नाही. त्यांचा निश्चयच आहे की मोदी हटाव और देश बचाव हा नारा प्रत्येक जण आमच्या गावामधून घेत आहे. आज खरं तर देशामध्ये लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि निश्चितच आपल्याला माहिती आहे का आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेऊन अनेक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून एक ह्या खासदार बदलण्यासाठी किंवा ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हुकुमशाहीमध्ये देशाला नवीन पर्याय पाहिजे यासाठी आम्ही वारंवार लोकांपर्यंत पोहोचून ह्या देशामध्ये ज्या 10 वर्षात हुकुमशाही पद्धतीने जो कारभार चालला त्या कारभाराच्या विरोधामध्ये एक सुसंस्कृत असा चांगला उमेदवार आम्ही देऊ इच्छितो. आणि त्या हिशोबाने आम्ही आमचे उमेदवार संतोष वाघेरे पाटील सर यांना चांगल्या मताधिक्याने कर्जत असेल आणि मावळ परिसरामधून आम्ही निश्चितच आघाडी देऊ असं मला ठाम विश्वास आहे. आज देशामध्ये जी हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे त्याला कुठेतरी या बसावा, अर्थाला यावा म्हणून आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार इंडिया आघाडीचा संतोष वाघेरे यांना आम्ही भरपूर मतांनी निवडून देण्याचा प्रयत्न. तरी तुमच्या गावातून किती टक्के मतदान होईल? 90% तरी इथे वोटिंग होईल आणि याच्यामध्ये आम्ही 100% आघाडी इथे पालिकेमध्ये घेऊ. मला नाही वाटत. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.